नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये आपण एक उपक्रम घेत आहोत। ज्या उपक्रमामध्ये आपल्या शाळेत आपल्याला भेटण्यासाठी काही नवीन मुलं आलेली आहेत। आपण पाहतो की आपल्या भोवती आपल्याला एक सुंदर आणि हिरवागार निसर्ग दिसत आहे। त्या निसर्गामध्ये अनेक प्रकारची झाडं आपल्याला दिसून येतात। मग काही झाडं लहान असतील तर काही झाडं मोठी आहेत। काही झाडावर वेली सुद्धा चढलेल्या आपल्याला दिसून येतात। काही झाडं रंगीत फुलांनी भरून गेलेली दिसून येतात। अशाच प्रकारची झाडं आणि त्या झाडांना असणारे विविध अवयव यांची माहिती आज आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहायची आहे। तर एक झाड आणि त्या झाडासोबत त्याचे असणारे अवयव आपल्या भेटीला आलेले आहेत आणि त्यांची एक शाळा जणू आपल्या शाळेमध्ये भरलेली आहे आणि त्यांच्या शाळेचं नाव आहे झाडाची शाळा। ठीक आहे, तर आपण झाड आणि त्याचे अवयव यांची माहिती या झाडाच्या शाळेमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या भेटीला येत आहे एक झाड। नमस्कार, माझे नाव झाड आहे। मी तुमच्या अवतीभोवती असतो। मी तुम्हाला ऑक्सिजन पुरवतो व सावली देतो। आज मी तुम्हाला माझी रचना व कार्य सांगणार आहे। तुम्हाला माझे अवयव माहीत आहेत का? मी तुम्हाला सांगतो। मूळ, खोड, पान, फूल व फळ असे माझे अवयव आहेत। आज आपण यांची सविस्तर माहिती ऐकूया। तर सर्वप्रथम मी बोलवतो मूळ। नमस्कार मित्रांनो, मी आहे मूळ। बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आधी मूळ, तर वर वाढणाऱ्या भागास अंकुर असे म्हणतात। माझे दोन प्रकार सोटमूळ व तंतुमूळ हे दोन प्रकार आहेत। माझ्या डोक्यावर धाग्यासारखे काही भाग असतात, त्यांना मूलरोग म्हणतात। नमस्कार मित्रांनो, मी आहे खोड। रुजलेल्या बीजातील जमिनीच्या वाढणाऱ्या अंकुरापासून माझी वाढ जमिनीच्या वर होते। रुजलेल्या बीजातील अंकुरापासून माझी वाढ जमिनीच्या वर होते। माझ्यावर पेरे असतात। माझ्या पेरातील भागाला कांडे म्हणतात। काही वेळेस मी मजबूत घटक असतो, तर काही वेळेस लवचिक असतो। लवचिक असतो। मुळांनी शोषलेले पाणी मी फांद्यांपर्यंत पोहोचवतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे पान। तुम्हाला माहित आहे का मी कुठे असते? मी खोडाच्या पेराच्या जागी असते। मी सामान्यत हिरवी, पसरट आणि सलग असते। प्रामुख्याने पर्णधाराही सलग, खंडित किंवा दंतेरी असते। माझा रंग वनस्पतीतील हरितद्रव्यामुळे हिरवा असतो। माझा उपयोग वनस्पतींना अन्न निर्माण करण्यासाठी होतो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी आहे फूल। मला लांब किंवा अखूड देठ असतो। माझ्या देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते। मी ज्या ठिकाणी येतो तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो। माझ्या पाकळ्या व इतर भाग माझे वेगवेगळे अवयव आहेत। निदळपुंज व दलपुंज, जायाक आणि पुमक हे माझे अवयव आहेत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव फळ आहे। माझ्यामुळे नवीन झाडे तयार होतात। माझा रंग व आकार वेगवेगळा असतो। काही वेळेस माझ्यामध्ये एकच बी असते, तर काही वेळेस मी बियांनी भरून गेलेला असतो। मला खायला सर्वांनाच मजा येते। माझी चव गोड, आंबट, तुरट इत्यादी असते।